मित्रांनो, असं म्हणतात की इन द वॉर बिटवीन टू नेशन्स इट इज द ह्युमॅनिटी दॅट डायज 1,000 सायलेंट डेथ. अर्थात की कोणत्याही दोन देशांच्या वादामध्ये, युद्धामध्ये सर्वात पहिले काही मरते तर ती माणुसकी मरते, जी हजारो निष्पाप लोकांची बळी असते. नमस्कार मित्रांनो, इराण इस्रायल हा असाच एक वादाचा मुद्दा जो खूप वर्षापासून चालू आहे. हा एका जमिनीचा वाद म्हणू शकतो, हा धार्मिक वाद आहे आणि तिथल्या जिओपॉलिटिकल परिस्थितीला अनुसरून असलेला एक वाद आहे. नेमका हा वाद कुठून सुरू झाला, त्याची पाळेमुळे काय, त्याचबरोबर अमेरिकेसारखा बलाढ्य देश याच्यामध्ये काय इंटरेस्ट घेतो, या सगळ्या विषयावर आपण बोलूया. मित्रांनो, इस्रायल इराण हा वाद समजून घेण्याआधी आपण त्या प्रत्येक देशाचे एक शॉर्टमध्ये त्यांचं बॅकग्राऊंड बघूया. तर इराण हा प्रो शिया अर्थात शिया सपोर्ट करणारा देश आहे. तर शिया म्हणजे काय, खूप लोकांना माहीत नसतं शिया आणि सुन्नी काय आहे. तर इस्लामिक म्हणजे मुस्लिम समाजामध्ये दोन ग्रुप मानले जातात, गट मानले जातात. एक आहे शिया, एक आहे सुन्नी. शिया म्हणजे काय, तर मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असावा याच्यासाठी जे दोन ग्रुप तयार झाले होते ते म्हणजे शिया आणि सुन्नी ग्रुप. आता शिया म्हणजे जे लोक ज्यांचं म्हणणं आहे की मोहम्मद पैगंबरांचा उत्तराधिकारी हा त्यांच्या परिवारातून असायला पाहिजे, ब्लड लाईनमधून असायला पाहिजे, तो ग्रुप म्हणजे शिया ग्रुप. हा जगामध्ये 10 ते 15% लोकसंख्येमध्ये आहे टोटल मुस्लिम समाजाच्या. त्याचबरोबर सुन्नी ग्रुप हा असा ग्रुप आहे जो म्हणायचा मोहम्मद पैगंबरांचा उत्तराधिकारी हा लोकांमधून असावा, त्यांच्या शिकवण घेतलेल्या नॉर्मल समाजामधून नसावा, तो ब्लड लाईनमधून नसावा. तर तो ग्रुप म्हणजे सुन्नी ग्रुप, तो जगामध्ये 85 to 90% लोकसंख्या आहे टोटल मुस्लिम समाजाच्या. तर असा हा शिया सपोर्टिव्ह ग्रुप आहे, ज्याला तिथले लोकल मिलिटंट इस्लामिक ग्रुप जे आहेत, हौती असेल, हमास असेल, हिजाबुल्ला असेल, जे इराणला सपोर्ट करतात इस्रायल विरोधात. त्यांचा आणखी एक मुद्दा आहे पश्चिमीकरण, अर्थात प्रो वेस्टर्न त्यांना नको आहे. म्हणजेच पश्चिमी देशांचा प्रभाव, त्यांची कल्चर त्यांना आपल्या देशामध्ये नको आहे. तर त्याच्यामुळं ते अमेरिका, युरोप कंट्रीज यांच्या विरोधात असलेला देश म्हणजे इराण. तर प्रो शिया, इस्रायल विरोधी आणि वेस्टर्न वर्ल्ड विरोधी काम करणारा मानसिकता असलेला देश म्हणजे इराण हा आहे. सोबतच इराणचा आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे इराणची न्यूक्लिअर प्रोग्राम. इराणनी स्वतःचा न्यूक्लिअर प्रोग्राम सुरू केला तेव्हा अमेरिकेने सर्वात पहिली विरोध केला आणि इस्रायलने सुद्धा. कारण इस्रायलला सर्वात मोठा धोका जर इराण न्यूक्लिअर पॉवरफुल झाला तर, आणि सोबतच न्यूक्लिअर डीलमध्ये त्यांचं सर्वात मोठं रिजनल पॉलिटिक्स चेंज होणार आणि इस्रायल एकटा पडतो आणि आजूबाजूचे देश जर सगळे न्यूक्लिअर प्रोग्राममध्ये सामील होऊन इस्रायलवर हल्ला केला तर इस्रायलमधून ज्यू लोक कायमचे नष्ट होतील. ही जे रिजनल थ्रेट आहे त्याच्यासाठी इस्रायल आणि इराणमध्ये मुख्य वाद. आता मित्रांनो, इस्रायल काय आहे, इस्रायल हा ज्यूइश लोकांचा अर्थात यहुदी लोकांचा देश आहे. तर हे यहुदी लोक कोण आहेत, तर हा एक खूप मोठा इथनिक, खूप कमी लोकसंख्या असलेला, खूप सिलेक्टेड लोकसंख्या असलेला एक क्लोज धर्म आहे, पंथ आहे. तर हा जो समाज आहे खूप जगामध्ये विखुरलेला होता, एका ठिकाणी नव्हता. त्यांना राहायसाठी असा कुठला देशच नव्हता. तेव्हा 14 मे 1948 इस्रायल हा देश या ज्यू लोकांना स्वतंत्र देश म्हणून घोषित करून, आता त्याच्यामुळं आमच्या जमिनीवर, इस्लामिक जमिनीवर दुसऱ्या लोकांनी अतिक्रमण केलं असा या प्रो शिया इराण ग्रुपचा एक समज आहे. त्याच्यामुळं त्यांना ते नको आहे. बद्दल कायमच परसिक्युशन अर्थात त्यांना खूप ठिकाणी काही सहन करावं लागलं होतं कमी लोकसंख्या असल्यामुळं. बेस्ट एक्झाम्पल हिटलरनी ज्यू लोकांविरुद्ध जी पॉलिसी केली होती त्याचं बेस्ट उदाहरण आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. सध्याचे फेसबुकचे फाउंडर जे आहेत मार्क झुकरबर्ग, हे सुद्धा एक ज्यू आहेत. अल्बर्ट आइन्स्टाईन हा सुद्धा एक ज्यू होता.
आता अमेरिकेचा काय इंटरेस्ट आहे याच्यामध्ये, तर अमेरिकाचा सर्वात इंटरेस्ट असा आहे की त्याला मिडल ईस्ट एशिया जो आहे त्याच्यावर कंट्रोल किंवा त्याला रेग्युलेट करण्यासाठी त्याला जे पाहिजे तो म्हणजे हा इश्यू आहे. इराण आणि इस्रायल थ्रू तो मिडल ईस्टमध्ये स्वतःची पॉवर ठेवून डॉमिनंट राहू शकतो, प्रभाव दाखवू शकतो. त्याचबरोबर अमेरिकेला फॉलो करते ती गोष्ट म्हणजे निक्सॉन डॉक्ट्राईन, अर्थात गुआम डॉक्ट्राईन त्याला म्हणतात. अमेरिकेचे 37वे राष्ट्रपती जे होते निक्सॉन, त्यांनी फॉरेन पॉलिसीबद्दल एक जाहीरनामा पॉलिसी धोरण आखलं होतं, ते आहे. तर हे धोरण फार महत्त्वाचं आहे त्यांच्या फॉरेन पॉलिसीबद्दल. ते काय आहे ते आपण समजून घेऊया. निक्सॉन डॉक्ट्राईन ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 3 मुद्दे होते. पहिला मुद्दा हा होता की अमेरिकेची ज्यांच्यासोबत पण करार राहील, ट्रीटी राहील, त्या करारानुसार आम्ही त्यांना बांधील राहू. दुसरी गोष्ट, तहामध्ये आम्ही कुठल्याही देशाला जो आमच्या करारात असेल किंवा नसेल, जर त्याला न्यूक्लिअर डील किंवा न्यूक्लिअर थ्रू आण्विक शस्त्राचा धोका असेल, त्या प्रत्येक युद्धात आम्ही समाविष्ट असू. जगातल्या कुठल्याही देशाच्या सपोर्टला आम्ही उभे राहू, संरक्षणासाठी उभे राहू, त्यांना संरक्षण देऊ. तिसरा मुद्दा त्यांचा असाच आहे, कुठल्या देशाला अशा परिस्थितीत कुठलीही मिलिटरी किंवा इकॉनॉमिक मदत लागली ते आम्ही प्रोव्हाइड करू आणि मनुष्यबळाचीही मदत लागली तेव्हाही आम्ही ते प्रोव्हाइड करू. मेन मुद्दा हा आहे याच्यामध्ये की अण्वस्त्राचा अर्थात ॲटॉमिक एनर्जीचा, न्यूक्लिअर एनर्जीचा कोणताही देश वापर केला तर अमेरिका त्याच्यात सहभाग घेऊन त्याला अडवण्याचा प्रयत्न करेल आणि त्या देशाला संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करेल, त्याच्या अलायन्समध्ये उभं राहील, पाठिंब्याला उभा राहील. तर ही अमेरिकेची पॉलिसी आहे. त्याच्यामुळे इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रामला आधीपासून अमेरिकेचा विरोध होता. त्यात सध्या इंटरनॅशनल जे ॲटॉमिक एनर्जी असोसिएशन आहे IAEA, त्याच्या एका सर्वेनुसार इराणमध्ये एवढा मोठा न्यूक्लिअर साठा जमा झालेला आहे युरेनियमचा की तो आता त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर गेला आहे. त्याच्यामुळं जर इराण जर न्यूक्लिअर वेपनमध्ये डॉमिनन्स झाला तर रिजनल पॉलिटिक्समध्ये इस्रायलला धोका आहे, कारण तो इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल आणि अमेरिकेला सुद्धा त्याच्यावर कंट्रोल पाहिजे. जर त्यांची पॉलिसीज आहे ती नॉन न्यूक्लिअर प्रॉलिफरेशन ट्रीटीबद्दल आपण कधीतरी बोलूया. तर अमेरिकेला मिडल ईस्टमध्ये कंट्रोलसाठी न्यूक्लिअर पॉवर बनवू न देणं ही सुद्धा पॉलिसी असल्यामुळे ती इराणला डॉमिनेट करते आणि इस्रायलच्या सपोर्टला उभं राहते. आता सध्या तिथला जो गल्फ जो कंट्रीचा वाद आहे त्याच्यामध्ये इराण आणि बाकीचे देश सपोर्टिव्ह आहे. इराण, सायरिया, लेबनॉन हे देश एक शिया सपोर्टिव्ह ग्रुप आहे, इस्लामिस्ट रिपब्लिक मिलिटंट पॉलिटिकल चा एक ग्रुप बनलेला आहे जो प्रो शिया आणि वेस्टर्न विरोधी मानला जातो. तर इकडे इस्रायल, सौदी अरेबिया आणि अमेरिका असा एक ग्रुप तयार झालेला आहे. मित्रांनो, याच्यावर एकच सांगावंसं वाटतं की जमीन की लड़ाई में आसमान रो पड़ा, जमीन की लड़ाई में आसमान रो पड़ा, माँ की ममता का हर सपना खो गया. अब ईरान हो या इजराइल, क्या फ़र्क है बताओ, जब कब्र में हर इंसान बेनाम मर गया, जब कब्र में हर इंसान बेनाम मर गया. तर मित्रांनो, माणुसकी सर्वश्रेष्ठ आहे. अहिंसेने काहीही साध्य होत नाही, पण जग असंच चालतं. वाईटाशिवाय चांगल्याची किंमत होत नाही. त्याच्यामुळं माणुसकीला महत्त्व द्या. नमस्कार मित्रांनो.